नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीमध्ये होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यामध्ये येणारे काही विषय आणि त्यावरील महत्त्वाचे टॉपिक बघूया. तर चला मित्रांनो, आज आपण गणित या विषयाकडे वळू. पहिली टॉपिक आहे संख्या आणि संख्या पद्धती आणि त्यामधील स्वाध्याय क्रमांक 1.1. बघा, पहिला प्रश्न क्रमांक 1. 7,53,357 ही संख्या पुढीलपैकी कोणती? बघा, सर्वप्रथम आपण हे बघूया की यांचे स्थान काय आहे. ठीक आहे. 7,53,357. बघा, कधी पण डावीकडून उजवीकडे त्यांचं स्थान असतं. डावीकडून उजवीकडे यायचं. पहिलं 7चं स्थान आहे एकक, 7चं स्थान आहे एकक, 5चं स्थान आहे दशक, 3चं स्थान आहे शतक, या 3चं स्थान आहे हजार, 5चं स्थान आहे 10,000 आणि 7चं स्थान आहे लक्ष. बघा मित्रांनो, म्हणजे काय झालं, 7,53,357. पण इथे असं आहेत का? नाही आहे. ऑप्शनमध्ये 753,357, 753,357, 753,357 आणि 753,357 असं दिलेलं आहे. बघा, 753,357 पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. दुसरं 753,357 नाही. 357 कसं होणार? 357 असायला पाहिजे. 753,357, 753,357 सी ऑप्शन बरोबर आहे. 753,000 आणि 357 हे पण चुकीचं आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आहे. तर आता बघूया आपण क्वेश्चन क्रमांक 2. 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनविलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? बघा, आपल्याला कोणकोणते अंक दिलेले आहे? 1, 4, 6, 8 आणि 9 आणि आपल्याला विचारलं आहे सगळ्यात 5 अंकी सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती आहे? तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा संख्या मोठी कोणती आहे? 1, 4, 6, 8, 9 पैकी सगळ्यात मोठी संख्या आहे 9. त्याच्यानंतर 8, नंतर 6, नंतर 4 आणि नंतर 1. 9, 8, 6, 4, 1 हे ऑप्शन कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? बी ऑप्शनमध्ये. म्हणजे बी ऑप्शन बरोबर असेल. आणि समजा यांनी लहान विचारली असती तर जर त्यांनी लहान विचारली असती तर 1, 4, 6, 8 आणि 9 ही असतील लहान संख्या. तर 2चं ऑप्शन आहे 2चं ऑप्शन आहे बी. 98641 सर्वात मोठी, मोठ्यापासून लहानापासून. आणि लहान विचारलं असेल तर लहानापासून तर मोठ्यापर्यंत. चला आता तिसरं क्वेश्चन आहे किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक लिहा. फरक किती आहे? किमान 6 अंकी. किमान म्हणजे आणि कमाल म्हणजे आधी समजून घेऊ. किमान म्हणजे किमान म्हणजे लहान संख्या आणि कमाल म्हणजे मोठी. तर किमान म्हणजे लहान आणि कमाल म्हणजे मोठी संख्या. तर आपल्याला काय विचारलं आहे? किमान 6 अंकी विचारले. 6 अंकी म्हणजे किती येणार? 1, 0, 0, 0, 0, 0. म्हणजे काय? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 1,00,000 रुपये. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 1,00,000 रुपये. एकावर 5 शून्य, 1,00,000.
म्हणजे काय, किमान म्हणजे किमान विचार. सगळ्यात लहान काय, 1,00,000 रुपये, 6 अंकी संख्या. ठीक आहे, 1,00,000 6 अंकी संख्या. आणि कमाल, कमाल म्हणजे मोठी, सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे, 9,999. जर 9,999 आणि त्यामध्ये फरक विचारला म्हणून त्यांचं वजाबाकी करायची. मला सांगा, 10तून 9 गेले 1 उरला, 9तून 9 गेले 0, 9तून इथं दिलं म्हणून 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0 आणि इथे पण 9, म्हणजे उरलं 90,001. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 90,001. ऑप्शन किती आहे, 90,001. ऑप्शन नंबर सी. चला आता आपण 4था क्वेश्चन बघूया. बघा, प्रश्न क्रमांक 4. दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती. दशमस्थानी 9 असलेली अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा एकक, दशक, शतक आणि हजार असं असते. बघा 1, 0, 9, 2 म्हणजे एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान आणि हजार स्थान, म्हणजे 1092 हे याची संख्या आहे. तर दशक स्थानी 9 इथेही आहे, सेकंड ऑप्शनमध्ये पण दशक स्थानी आहे, सी ऑप्शनमध्ये सुद्धा दशक स्थानी 9 आहे आणि डी ऑप्शनमध्ये सुद्धा दशक स्थानी 9 आहे. म्हणजे सगळ्या ऑप्शनमध्ये 9 हे दशक स्थानी आहे. मग आपल्याला काय विचारलं, दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या. किमान म्हणजे काय, लहान. किमान म्हणजे काय, लहान संख्या. बघा आता आपल्याला काय, दशक स्थानी 9 असलेली किमान लहान संख्या विचारते. असंही डोकं लावलं तर सगळ्यात लहान संख्या कोण आहे, 1,092 रुपये. त्याच्यामुळे इकडे बघायची काही गरज नाही आहे. ऑप्शन क्रमांक 1. चला आता क्वेश्चन क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय, 16,813 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. कशी लिहिली जाते, हे जे 16,813 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. आपल्याला ही 16,813 ही अक्षरी लिहून आहे प्रश्नामध्ये, पण आपल्याला हे अंकात लिहायचे. तर 16,813 कसे लिहायचे, तर सोपी पद्धत म्हणजे एकक दशक समजत असेल नसेल तर लिहायचे. 16 लाख विचारलं आहे, लाख म्हणजे एका अंकावर 5 झिरो, 1 2 3 4 5. एक 2 3 4 5. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि हे लक्ष झालं. 16,813 किती, 813 आहे. मग 813 घेऊ म्हणजे किती झाले, 16,00813. बघा आहे का ऑप्शनमध्ये, ऑप्शन क्रमांक डी, 16,813 ऑप्शन क्रमांक डी आहे. चला आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघू. प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय, कमाल ते किमान अशा क्रमांकामध्ये संख्यांचा कोणता गट आहे. कमाल म्हणजे मोठी संख्या आणि किमान म्हणजे लहान, अशा क्रमांकामध्ये संख्याचा कोणता गट आहे. बघा, जर कमालपासून म्हणजे मोठ्यापासून जर लहानपर्यंत गेलं तर मोठ्यापासून जर लहानपर्यंत आलं तर उतरता क्रम, आणि चढता क्रम म्हणजे काय, आणि चढता क्रम जे आहे जसं 1 2 3 हे झालं चढता क्रम, आणि उतरता क्रम म्हणजे 10 9 8. उतरता क्रम जे आहे ते कसं आहे, 10 9 8 7 6 5 हे झालं उतरता क्रम. तर आपल्याला काय विचारलं आहे, कमाल ते किमान म्हणजे मोठ्यापासून तर लहानापर्यंत कसं यायचं. बघा 81,000 सरळ बघू, 81,427, 16,378, 82,341. बघा 81 आलं, लगेच 16 आलं, नंतर पुन्हा 82 झालं, म्हणजे चढ उतार झाला आहे ते, म्हणून ते ऑप्शन ए येणार नाही.
आता ऑप्शन क्रमांक 2 बघू. 16,378, 63,178, 82,381, 41 सॉरी. याच्यामध्ये पण तसं झालं. 16, 63, 82 पुन्हा 41. ह्याच्यामुळे सुद्धा हे ऑप्शन बी येणार नाही. तिथे पण चढ उतार झाला आहे. आता ऑप्शन क्रमांक सी बघू. 81,427, 82,341, 63,178 आणि 16,358. बघा, हा ऑप्शन सी बरोबर आहे. त्यामध्ये 81,000 नंतर 82,000 नाही सॉरी, हा पण ऑप्शन चुकला आहे. 81 नंतर 82 पुन्हा 63, 16 हा पण ऑप्शन चुकला. आता ऑप्शन क्रमांक सी बघू. 82,341, 81,427, 63,158 आणि 13,378. बघा, हा ऑप्शन बरोबर आहे. 82,000 नंतर 81, 63 नंतर 13 म्हणजे वरून आपण खाली उतरत आहोत. जसं 10, 8, 9 जसं आपण 10, 9, 8, 7, 6, 5, 3, 2, 1 जसं वरून खाली उतरत आहोत किंवा चढता क्रम कसं असते 1, 2, 3 एक एक पायरी आपण पुढे सरकत असतो तसं. आता यांनी कसं विचारलं, उतरता क्रम, म्हणून आपला ऑप्शन असेल डी. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 7. 7मध्ये काय विचारलं आहे. 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आहे. बनणारी कशी आहे, लहानात लहान विषम संख्या आहे. विषम संख्या म्हणजे काय, संख्या जी कोणती पण असो त्याच्या शेवटी विषम संख्या असली पाहिजे. जसं 1, 3, 5, 7, 9 ही झाली विषम संख्या. आणि ही झाली विषम संख्या. आणि 2, 4, 6, 8, 10 ही झाली समसंख्या. तर आपल्याला विचारलं आहे विषम संख्या आणि सगळ्यात लहानात लहान ही 5 अंक वापरून बनवायची आहे. बघा, 1, 0, 3, 4, 5 हे अंक वापरून लहान संख्या बनवायची आहे. बघा, आपण पण सगळ्यात लहान काय 0 आणि 1, पण कधी पण आधी 0 घ्यायचं नाही. जर 0, 1, 3, 4, 5 जे काही असेल पण याची किंमत कमी होऊन जाते. मग हे 0 मागे घ्यायचं नाही. 0 कधीही 2 नंबरला असायला हवा. बघा, आता काय करायचं, कोणतं अंक दिले 1, 0, 3, 4 आणि 5 एवढे अंक दिले. सगळ्यात लहान काय 1 घ्यायचा, नंतर काय घ्यायचं 0, नंतर यामधून सगळ्यात लहान घ्यायचा. बघा, 3, 4, 5. मग ऑप्शनमध्ये काय आहे, 10,345, 10,453, 10,543, 10,435. तर सगळ्यात लहान आहे 10,345. ऑप्शन क्रमांक ए असेल. चला प्रश्न क्रमांक 8 बघू. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स, वाय आणि झेड यांच्या किमती क्रमश लिहा. म्हणजे विचारला आहे प्रत्येक स्तंभ म्हणजे पूर्ण असं उजवी बाजू म्हणजे उभी बाजू आणि प्रत्येक कर्ण, बघा प्रत्येक ओळ म्हणजे आडवी बाजू, प्रत्येक स्तंभ म्हणजे उभी बाजू आणि प्रत्येक कर्ण म्हणजे तिरपी बाजू. यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज आणि समान असेल तर एक्स, वाय, झेड यांची किमती लिहा. बघा, आता हे मला प्रश्न कसं सोडवायचा, हे एक्स, वाय आणि झेड यांच्या किमती काढायच्या आहे आपल्याला. ठीक आहे. आणि सगळ्यांना आडवी, उभी आणि तिरपी सगळ्यांची बेरीज सारखी असायला पाहिजे. बघा, 8 आणि 3 की 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. समजा याची जर बेरीज केली तर 15 असेल. म्हणजे ही सुद्धा 15 यायला पाहिजे. 8 आणि 1 9. 9मध्ये किती मिळवलं तर 15 येईल 6. म्हणजे एक्सची किंमत 6 असू शकते. बघा, 4, 9, 13, 14, 15 म्हणजे याची किंमत 15 आली. याची पण 15 यायला पाहिजे. ठीक आहे. 9, 1, 10 म्हणजे 5. म्हणजे वायची किंमत जर 5 ठेवली तर
इथून पण 15 येते. 3 आणि 5 8. 8मध्ये किती मिळवलं तर 15 येईल? 7. झेडची किंमत जर 7 ठेवली तर म्हणजे बघा एक्सची किंमत 6, वायची किंमत 5 आणि झेडची किंमत 7. जर असं केलं तर ऑप्शन कितीमध्ये आहे? आपल्याला काय विचारलं? एक्स वाय झेडची किंमत विचारलं. एक्सची किंमत 6, वायची किंमत 5 आणि मग 7 ऑप्शन ए. थँक्यू. आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करून घ्यावे. थँक्यू सो मच.